Hello friends, welcome to day 15 of our English learning journey. Today we will learn English with a powerful story. This story will teach us new words, new sentence and a new way to think. Remember, English is not just a language, it is a skill for life. With practice and never giving up, you will surely succeed. So, let's begin day 15 and learn English with stories. सुरुवात करूया आजच्या डे 15ला. तर सर्वात पहिले आपण शिकूया एक स्टोरी. द बांबू ट्री, बांबूचे झाड. तर चला तुम्ही माझ्या पाठोपाठ वाचन चालू करा, म्हणजे तुम्हाला पण इंग्रजी येणार. तर चला म्हणा. Once upon a time a farmer planted a special bamboo seed. एका शेतकऱ्याने एक विशेष कोणे एकेकाळी. वन्स अपॉन अ टाइम म्हणजे काय होते बघा. वन्स अपॉन अ टाइम म्हणजे एकेकाळी. अ फार्मर म्हणजे शेतकरी. प्लांटेड म्हणजे झाड लावणे. स्पेशल म्हणजे विशेष. बांबू सीड म्हणजे बांबूची बिया. तर मग ह्या सर्वांचा अर्थ काय होणार, तर बघा असा होणार. एकेकाळी काय होणार, एकेकाळी एका शेतकऱ्याने विशेष बांबूचे बियाणे लावले, असा याचा अर्थ होते. नंतर ही वॉटर्ड इट डेली. वॉटर्ड म्हणजे होते पाणी, ही म्हणजे होते तो, आणि डेली म्हणजे होते दररोज, आणि इट म्हणजे निर्जीव वस्तूसाठी वापरले जाते. तो, ती, त्याला असे. तर मग याचा अर्थ काय होते, ही वॉटर्ड इट डेली म्हणजे त्याने दररोज पाणी दिले. त्याने म्हणजे कोणी, शेतकऱ्याने. पुढचं सेंटेन्स बघा. गेव इट सनलाईट अँड वेटेड. बघा, गेव म्हणजे काय होते, तर दिने होते. इटचं आत्ताच सांगितलं, तोता ती. त्याच्यानंतर सनलाईट म्हणजे होते सूर्यप्रकाश. अँड म्हणजे आणि वेटेड म्हणजे होते थांबणे किंवा वाट पाहणे. तर मग या सर्व सेंटेन्सचा अर्थ काय होतो, गेव इट सनलाईट अँड वेटेड. तर याचा अर्थ होतो सूर्यप्रकाश दिला आणि थांबला, असा याचा होतो अर्थ. पुढचं सेंटेन्स. बट फॉर 1 year नथिंग हॅपन्ड. बट म्हणजे परंतु. 1 year म्हणजे होते 1 वर्ष. नथिंग म्हणजे काही नाही, आणि हॅपन म्हणजे काही झाले बा, काही नाही झाले, असा याचा अर्थ होतो. तर मग बट फॉर 1 year नथिंग हॅपन याचा अर्थ काय होतो, पण एका वर्षासाठी काहीही झाले नाही, म्हणजे 1 वर्ष काहीही झाले नाही. पुढचं सेंटेन्स. 2 years passed स्टील नथिंग. म्हणजे 2 वर्षे गेले तरीही काही झालं नाही, अद्याप काही झाले नाही. 3 years 4 years स्टील नो ग्रोथ. म्हणजे 3 वर्षे गेली, 4 वर्षे गेली, पण अद्याप वाढ झालेली नाही. ग्रोथ म्हणजे होते वाढ. हिज फ्रेंड लाफ्ड ॲट हिम अँड सेड. हिज फ्रेंड म्हणजे त्याचे मित्र. लाफ्ड म्हणजे हसले. ॲट हिम म्हणजे त्याच्यावर. अँड सेड आणि म्हणाले. तर मग याचा अर्थ काय होतो, त्याचे मित्र त्याच्यावर हसले आणि म्हणाले. काय म्हणाले असेल, यू आर वेस्टिंग युअर टाईम म्हणजे तू तुझ्या वेळ वाया घालवत आहे. बट द फार्मर नेवर गिव अप. पण शेतकऱ्याने हार मानली नाही, असा या वाक्याचा अर्थ होतो. चला पुढचं सेंटेन्स बघा. On the 5th year suddenly the bamboo sprouted. On the 5th year म्हणजे 5व्या वर्षी. सडनली म्हणजे अचानक. the bamboo sprouted म्हणजे बांबूला अंकुर फुटला. काय झालं मग, ह्या सगळ्यांचा अर्थ काय होणार सेंटेन्सचा, की 5 वर्षानंतर अचानक बांबूला अंकुर फुटला. In just 6 weeks it grew over 60 feet tall. In just 6 weeks म्हणजे फक्त 6 आठवड्यामध्ये. It grew over
60 feet tall, म्हणजे तो 60 फूट, म्हणजे काही आठवड्यातच तो 60 फूट उंच इतका वाढला. म्हणजे तो 6 आठवड्यामध्येच 60 फूट इतका उंच वाढला. एव्हरीवन वॉज शॉक. एव्हरीवन म्हणजे प्रत्येकजण, वॉज म्हणजे होता, शॉक म्हणजे धक्का बसला. तर सर्वांना धक्का बसला होता. सर्वजण म्हणजे सर्वांना धक्का बसला होता. द फार्मर स्माइल्ड अँड सेड. तर मग फार्मर स्माइल्ड म्हणजे शेतकरी हसला आणि म्हणाला, सक्सेस टेक पेशन्स. सक्सेस टेक्स पेशन्स. द रूट ग्रो बिफोर द ट्रीज राईज हाय. मग याचा अर्थ काय होतो का शेतकरी हसला आणि म्हणाला. तर काय म्हणाला, यश धैर्य घेते. धैर्य, पेशन्स म्हणजे काय होते, धैर्य. म्हणजे आपल्यामध्ये किती पेशन्स आहे बा, म्हणजे आपण सहन किती करू शकतो, त्यालाच पेशन्स म्हणतात. तर मराठीमध्ये याला धैर्य. तर तो म्हणाला, यश धैर्य घेते. काय घेते, धैर्य घेते. झाडाला उंच होण्यापूर्वी त्याचे जे मूळ आहे ते काय होते, मजबूत होतात. जेवढे मजबूत झाडाचे रूट राहणार, रूट म्हणजेच काय होते, मुळं, तेवढंच झाड उंच वाढणार, असा त्याचा होतो अर्थ. तर अशाच प्रकारे तुम्ही काय करायचे आहे, हे स्टोरी जशी मी आत्ता सांगितली तशी स्टोरी तुम्हाला, हे सर्वच्या सर्व स्टोरी तुम्हाला लिहून घ्यायची आहे आणि एक एक सेंटेन्स असं वाचायचं आहे. आता या स्टोरीवर आधारित आपण शब्द बघूया की कोणते कोणते शब्द आपल्याला कामी पडू शकते दररोजचे सेंटेन्स बनवण्यासाठी. तर चला बघूया. तर पहिला शब्द आहे वर्ड्स. स्प्राउट. स्प्राउट म्हणजे होते अंकुर फुटणे. पेशन्स म्हणजे होते संयम. रूट्स म्हणजे होते मुळे. वेस्ट म्हणजे होते वाया घालविणे. राईज म्हणजे होते उंचावणे किंवा वाढणे. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. नेवर गिव्ह अप म्हणजे हार मानू नये. तुम्हाला इंग्रजी जर येत नसेल तर तुम्ही हार मानू नका. दररोज व्हिडिओ बघा, एक दिवस तुम्हाला इंग्रजी नक्की येणार. शॉक म्हणजे होते, शॉक्ड म्हणजे होते आश्चर्यचकित. डेली म्हणजे होते दररोज. आणि सक्सेस म्हणजे होते यश. जर तुम्ही डेली माझे व्हिडिओ बघत असाल आणि प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला एक दिवस सक्सेस नक्की मिळणार. तर आता आपण ह्या वाक्याचा सेंटेन्समध्ये उपयोग करणार आहोत. तर बघा, आजचे आपले जे 100 सेंटेन्स आहे ते या स्टोरीवरच आधारित आहे. जसं बघा, पहिला शब्द आहे स्प्राउट. तर स्प्राउट म्हणजे होते अंकुर फुटणे. तर ह्या अंकुर फुटण्यापासून आपण बनवणार आहे वाक्य. तर पहिलं सेंटेन्स आहे, द सीड बिगन टू स्प्राउट. बीज अंकुरायला लागले. न्यू लीव्स स्प्राउट इन स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू. वसंत ऋतूत नवीन पाने फुटतात. आयडियाज स्प्राउट इन द माइंड. कल्पना मनात अंकुरतात. ग्रास स्पाउटेड आफ्टर द रेन. पावसानंतर गवत उगवले. ही सॉ बीन्स स्प्राउटिंग. त्याने सोयाबीन अंकुरताना पाहिले. बीन्स म्हणजे होते सोयाबीन. तर बराबर शब्द लक्षात ठेवा. सेंटेन्स आहे, होप स्प्राउटेड इन हिज हार्ट. त्याच्या मनात आशा अंकुरली. हेअर स्प्राउटेड ऑन हिज फेस. त्याच्या चेहऱ्यावर केस फुटले. तर असे आपण स्प्राउटपासून सेंटेन्स बनविले. आता आपण बनवूया पेशन्सवरून. पेशन्स म्हणजे होते संयम. तर पेशन्सचा पहिला शब्द आहे, पेशन्स ब्रिंग्स पीस. संयम शांती आणतो. यू मस्ट हॅव पेशन्स. तुला संयम ठेवायला हवा. पेशन्स इज अ स्ट्रेंथ. संयम ही ताकद आहे. शी वेटेड विथ पेशन्स. तिने संयमाने वाट पाहिली. पेशन्स गिव्ह सक्सेस. संयम यश देतो. डोंट लूज पेशन्स. संयम गमावू नकोस. आणि काहीही झालं तरी आपले पेशन्स आपण गमवायचे नसते. कारण आपल्या कठीण समयी जर आपण पेशन्स ठेवला तर आपलं समोरचं जे येणारी लाईफ आहे ते कशी चांगली होऊ शकते. म्हणून संयम ठेवा.
आता आपण बघूया रूट या शब्दावरचे सेंटेन्स. द ट्री हॅज डीप रूट्स. झाडांची खोल मुळे आहेत. 15वा आहे सेंटेन्स. रूट्स मेक अ ट्री स्ट्रॉंग. मुळे झाडाला मजबूत करतात. कल्चर हॅज डीप रूट्स. संस्कृतीची खोल मुळे आहेत. रूट्स होल्ड द सॉइल. मुळे माती धरून ठेवतात. नॉलेज हॅज रूट्स इन लर्निंग. ज्ञानाचे मुळे शिक्षणात आहे. तर अशा प्रकारे आपण रूट्स या शब्दावरून सेंटेन्स बनविले आहे. असेच तुम्ही काय करायचे आहे, तुम्ही पण अजून वेगवेगळे सेंटेन्स बनवायचे आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे. आता बघूया पुढचा शब्द. पुढचा शब्द आहे वेस्ट. वेस्ट म्हणजे होते वाया घालविणे. डोंट वेस्ट फूड. अन्न वाया घालवू नकोस. डोंट वेस्ट टाईम. वेळ वाया घालवू नकोस. ही वेस्टेड मनी. त्याने पैसे वाया घालवले. डोंट वेस्ट एनर्जी. ऊर्जा वाया घालवू नकोस. वेस्टिंग लाईफ इज अ मिस्टेक. जीवन वाया घालविणे चूक आहे. आता आपण पुढचा शब्द बघूया राईज. राईज म्हणजे होते उंचावणे किंवा वाढणे. द सन विल राईज टुमारो. सूर्य उद्या उगवेल. प्राइस आर रायझिंग. किमती वाढत आहेत. ही रोज फ्रॉम द चेअर. तो खुर्चीतून उठला. द बलून रोज हाय. फुगा वर गेला. होप रायसेस इन द हार्ट. मनात आशा जागृत होते. पुढचा शब्द आहे स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे होते मजबूत. तर मजबूत वरचे आपण आता काय करू, सेंटेन्स बनवू. तर पहिला आहे ही इज अ स्ट्रॉंग मॅन. तो एक मजबूत माणूस आहे. द ब्रिज इज स्ट्रॉंग. पूल मजबूत आहे. हर विल पॉवर इज स्ट्रॉंग. तिची इच्छाशक्ती मजबूत आहे. अ स्ट्रॉंग बॉडी नीड्स गुड फूड. मजबूत शरीरासाठी चांगले अन्न हवे. रूट्स कीप द ट्री स्ट्रॉंग. मुळे झाडाला मजबूत ठेवतात. पुढचा शब्द आहे नेवर गिव्ह अप. म्हणजे हार मानू नये. नेवर गिव्ह अप युअर ड्रीम्स. तुझे स्वप्न कधी सोडू नकोस. नेवर गिव्ह अप. त्याने कधी हार मानली नाही. नेवर गिव्ह अप होप. आशा कधी सोडू नकोस. दे नेवर गिव्ह अप द फाईट. त्याने लढाई कधी सोडली नाही. विनर्स नेवर गिव्ह अप. विजेते कधी हार मानत नाहीत. पुढचा शब्द आहे आता शॉक. शॉक म्हणजे होते आश्चर्यचकित, म्हणजे धक्का लागणे वगैरे, अशासाठी आपण शॉकचा उपयोग करतो. तर याच्यावरचे आता आपण सेंटेन्स बनवूया. आय वॉज शॉक टू हिअर द न्यूज. बातमी ऐकून मी आश्चर्यचकित झालो. शी लुक शॉक्ड. ती आश्चर्यचकित दिसत होती. ही वॉज शॉक्ड बाय द रिझल्ट. निकाल पाहून तो दचकला. द पीपल वेअर शॉक्ड. लोक आश्चर्यचकित झाले. दे वेअर शॉक्ड टू सी द ग्रोथ. वाढ पाहून ते चकित झाले. आता पुढचा शब्द आहे डेली. डेली म्हणजे दररोज. तुम्ही दररोज हे व्हिडिओ बघत आहे तर दररोज तुम्ही प्रॅक्टिस करा आणि सबस्क्राईब पण करत चला. बरेच जण व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही, तर सबस्क्राईब करत जा. याच्यानं मला मोटिवेशन मिळते आणि मी मग अजून चांगले प्रकारे व्हिडिओ बनवू शकतो. तर पहिला आहे सेंटेन्स आय रीड डेली. मी दररोज वाचतो. शी वर्क्स डेली. ती दररोज काम करते. वी एक्सरसाइज डेली. आम्ही दररोज व्यायाम करतो. ही गोज टू स्कूल डेली. तो दररोज शाळेत जातो. आय ब्रश माय टीथ डेली. मी दररोज माझे दात घासतो. तर 10वा शब्द आहे सक्सेस. सक्सेस म्हणजे होते यश. तर पहिला सेंटेन्स आहे हार्ड वर्क गिव सक्सेस. मेहनत यश देते. सक्सेस नीड्स पेशन्स. यशासाठी संयम लागतो. ही गॉट सक्सेस इन एक्झाम. त्याला परीक्षेत यश मिळाले. सक्सेस इज नॉट इझी. यश सोपे नाही. टीमवर्क ब्रिंग सक्सेस. संघटित प्रयत्न यश आणतात. 11वा शब्द आहे होप. होप म्हणजे होते आशा.
तर याच्यावरचं पहिलं सेंटेन्स आहे होप इज लाईफ, आशा म्हणजे जीवन. नेवर लॉस होप, आशा कधी गमावू नकोस. होप गिव्स स्ट्रेंथ, आशा ताकद देते. इज फुल ऑफ होप, तो आशेने भरलेला आहे. होप शाईन्स इन डार्कनेस, अंधारात आशा चमकते. पुढचा शब्द आहे आता ग्रो. ग्रो म्हणजे वाढणे. तर त्याच्यावरचं पहिलं सेंटेन्स आहे प्लांट ग्रो इन सनलाईट, झाडे उन्हात वाढतात. चिल्ड्रन ग्रो फास्ट, मुले लवकर वाढतात. नॉलेज ग्रोज विथ लर्निंग, शिक्षणाने ज्ञान वाढते. लव ग्रोज विथ केअर, प्रेम जपल्याने वाढते. द बांबू ग्रीव टॉल, बांबू उंच वाढला. पुढचा शब्द आहे हार्ड वर्क. हार्ड वर्क म्हणजे होते मेहनत. तर तुम्ही पण हार्ड वर्क करत चला, म्हणजे तुम्हाला पण लवकर इंग्रजी बोलता येणार. तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता आणि प्रॅक्टिस नाही केली तर मग तुम्हाला इंग्रजी येणार नाही. तर हार्ड वर्क करा, प्रॅक्टिस करा, एक दिवस नक्कीच इंग्रजी येणार. तर ह्या हार्ड वर्क आपण एक सेंटेन्स बघणार आहे. हार्ड वर्क ब्रिंग सक्सेस, मेहनत यश आणते. नथिंग ग्रोज विदाउट हार्ड वर्क, मेहनतीशिवाय काहीही वाढत नाही. ही वर्क्स हार्ड डेली, तो दररोज मेहनत करतो. हार्ड वर्क मेक्स यू स्ट्रॉंग, मेहनत तुला मजबूत बनवते. हार्ड वर्क ऑलवेज पे, मेहनत नेहमी फळ देते. पुढचा शब्द आहे वेट. वेट म्हणजे होते वाट पाहणे. वेट फॉर द राईट टाईम, योग्य वेळेची वाट पहा. शी वेटेड विथ पेशन्स, तिने संयमाने वाट पाहिली. दे वेटेड फॉर द बस, त्यांनी बसची वाट पाहिली. सक्सेस कम्स इफ यू वेट, थांबलास तर यश मिळते. वेट अँड वॉच, थांबा आणि बघा. पुढचा शब्द आहे बिलीव. बिलीव म्हणजे विश्वास ठेवणे. तर तुम्ही पण स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुम्हाला चांगली इंग्रजी येणार. बिलीव इन युअर सेल्फ, स्वतःवर विश्वास ठेवा. बिलीव इन हार्ड वर्क, मेहनतीवर विश्वास ठेवा. बिलीव इन होप, आशेवर विश्वास ठेवा. पीपल बिलीव इन फार्मर, लोकांनी शेतकऱ्यावर विश्वास ठेवला. ऑलवेज बिलीव इन सक्सेस, नेहमी यशावर विश्वास ठेवा. आता आपण एक्स्ट्रा सेंटेन्स बघूया जे आपल्या डेली लाईफमध्ये कामी येतात. तर पहिला आहे द प्लांट स्प्राउटेड स्लोली, झाड हळूहळू उगवले. ही शोड पेशन्स, त्याने संयम दाखविला. गिव्ह लाईफ, मुळे जीवन देतात. डोंट वेस्ट युअर चान्स, आपली संधी वाया घालवू नकोस. द सन रायसेस डेली, सूर्य दररोज उगवतो. अ स्ट्रॉंग विल विन्स, मजबूत इच्छा जिंकते. नेवर गिव्ह अप लर्निंग, शिकणे कधीही सोडू नकोस. शी वॉज शॉक्ड टू सी द रिझल्ट, निकाल पाहून ती दचकली. डेली हॅबिट्स शेप लाईफ, दैनंदिन सवयी जीवन घडवितात. सक्सेस टेक्स टाईम, यश मिळायला वेळ लागतो. होप ग्रोज डेली, आशा दररोज वाढते. हार्डवर्क मेक्स ड्रीम्स ट्रू, मेहनत स्वप्ने खरी करते. वेट विथ होप, आशेने थांबा. बिलीव इन युअर ड्रीम्स, आपल्या स्वप्नावर विश्वास ठेवा. नीड सनलाईट, अंकुरांना उन्हाची गरज असते. पेशन्स इज पॉवर, संयम म्हणजे शक्ती. रूट आर हिडन, मुळे लपलेली असतात. डोंट वेस्ट धिस मुमेंट, हा क्षण वाया घालवू नकोस. राईज अबोव फिअर, भीतीवर मात कर. स्टे स्ट्रॉंग इन प्रॉब्लेम्स, अडचणीत मजबूत रहा. सक्सेस कम्स विथ फेथ, यश विश्वासाने मिळते. बिलीव वेट अँड नेवर गिव्ह अप, विश्वास ठेवा, थांबा आणि हार मानू नका. अशा प्रकारे आपण
100 डेली युजेसचे सेंटेन्स बघितले. आता तुम्ही या सेंटेन्सची आणि मी दिलेल्या स्टोरीची प्रॅक्टिस करा. मी दिलेले शब्द तुम्ही पाठ करा. त्याच्यावर तुम्ही सेंटेन्स करून बघा आणि ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता का मी हे सेंटेन्स बनविलं म्हणून. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे दुसऱ्याला पण इंग्रजी शिकण्याचा मौका मिळाला पाहिजे. आता तुम्ही प्रॅक्टिस करा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.